ऋषभ सोनूने ब्लॉगवर तुमचं स्वागत करतो. हे आमच्या देवीची पूजा आहे. आमच्या याच्यातमध्ये कुळदैवत आहे आमची वडेखन माऊली. तिचं कुळदैवतचं मी पूजन करत असतो. हे तेल चढवणं म्हणतात त्याला. पहिले म्हणजे आमच्या अकोल्यावरनं 40 म्हणजे 70 ते 80 किलोमीटर येतं ते आमच्या कुळदेवीचं मंदिर. त्याच्यात तिथं आम्हाला जाऊन दर्शन घ्यावं लागतं. पान फूल शेंदूर चढवून पूजा अर्चना करून माऊलीची, त्यानंतर तिला तिथं तेलाचा दिवा लावावं लागतं. आणि मग तिथून आल्यानंतर जम्मन असं नाव आहे त्या पूजेचं. मग ते पूजा केल्यानंतर मग आपल्या घरी यावं लागतं आणि मग आपल्या माऊलीचं दर्शन घेऊन सगळे आपले घरातले सदस्य सगळ्यांची पूजा करून मग तिथं आम्ही सगळे पूजा करतो. आणि पूजानंतर हे माझे बाबा आहेत. माझे बाबा घरात सगळ्यात मोठे असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये सवारी पण आहे. वडेखन माताची सगळ्यात मोठी देवीची सवारी आहे माझ्या पप्पाला. तर त्यांच्या हातानेच ही पूजा असते. यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच पूजा करू शकत नाही. आमचे दैवत खूप मोठं आहे आणि आम्ही तसे प्रॉपर राजस्थानचे आहे. आमची मेलडी देवी आहे, माऊली देवी आहे, वडेखन माऊली सगळ्यात मोठी आहे. तर त्यांची पूजा आम्ही करतो. आमची कुळदैवत आहे ती वडेखन माऊली. आणि पूजा केल्यानंतर याला फुली चढवणं म्हणतात, तेल चढवणं म्हणतात. अशा प्रकारची ही पूजा असते. मग याच्यानंतर आमच्या माऊलीची आम्ही पूजा करतो. त्याला जम्मन असं म्हणतात. पूजा केल्यानंतर मग त्याला गेरू आणि चुना याने टिपतात. टिपल्यानंतर ते असं छायाचित्र बनते जे तुम्ही समोर पाहून राहिले. आणि बाबा बघा किती म्हणजे माऊलीच्या पूजामध्ये एवढे गुंतलेले आहेत की कुठं आजूबाजूनं बघून पण नाहीत राहिले. खरंच खूप ओढ आहे त्यांना आमच्या माऊलीची. आम्हाला पण आहे. आम्ही पण प्रेम खूप खूप करतो माऊलीवर. आणि असा ही आमची पूजा असते. त्यानंतर मग आम्ही जम्मन करतो. जम्मनमध्ये पोळी असते, भात असतो, गूळ असतो आणि तूप असतं. याचं मिश्रण करून त्याचा एक प्रसाद केला जातो आणि तो प्रसाद माऊलीला चढवून मग सगळ्यांना वाटण्यात येतो. फक्त माणसांना वाटण्यात येतो. बाई तो प्रसाद खाऊ शकत नाही. लेडीज हो मंडळी, बरोबर ऐकलं, बायांना हा प्रसाद चालत नाही. तर अशी ही जम्मनची पूजा आहे. बनून राहा आपल्या चॅनलवर. तुमचा भाऊ आहे ऋषभ सोनोने म्हणून ब्लॉग म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही सपोर्ट करा. तुमचा आशीर्वाद असाच ठेवा. साधे भाधे ब्लॉग आहेत आपले, काही एडिट वगैरे एवढं काही जमत नाही. तर तुमच्या भावाला तुम्ही थोडं समजून घ्या. आज आपली हळद पण आहे. हळदीचा पण ब्लॉग लवकरच येईल, फिकर नका करू. तुमच्या भावावर असाच प्रेम ठेवा. चला बाय. फॉलो करा.